मुंबईवरती महापौर हा महायुतीचाच बसला पाहिजे आणि खात्री आहे की तो महापौर भाजपचा बसेल। मुंबईच्या महापौर पदावर भाजपचा दावा तर चव्हाणांकडून बोलताना चूक झाली असावी, राजू वाघमारेंचा खोचक टोला। जागा वाटपात काँग्रेस मोठा वाटा मागतं, मात्र विजयाचं प्रमाण अतिशय कमी असतं। बिहार निवडणुकीच्या निकालावरून अंबादास दानवेंचा काँग्रेसवर निशाणा, तर काँग्रेसही दानवेंना उत्तर। बिहार विधानसभेच्या निकालावरून राऊतांचा भाजपवर एक्स बॉम्ब, एक्सवर पोस्ट करत बिहारमध्ये ही महाराष्ट्र पॅटर्न वापरल्याची केली टीका। बिहार निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत, एनडीएला तब्बल 204 जागा, तर भाजप ठरला नंबर 1 चा पक्ष। दिल्लीतील मुख्यालयामध्ये भाजपचा जल्लोष, बिहारच्या जनतेनं विकसित बिहारसाठी मतदान केलं, फिर एक बार एनडीए सरकार, पंतप्रधान मोदींचा नारा। जंगलराज कट्टा सरकार बिहारमध्ये पुन्हा येणार नाही, जंगलराजवाल्यांचा माय फॉर्म्युलाला नष्ट केलं, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर घणाघात। आजची काँग्रेस मुस्लिम लीग माओवादी काँग्रेस बनली आहे, काँग्रेस मित्रपक्षांची मतं खातं, मोदींची काँग्रेसवर टीका। बिहारमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ, काँग्रेसला 2 अंकी जागांचा आकडा गाठण्यातही अपयश, राहुल गांधींचं मतचोरी अस्त्र फेल। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश, बिबट्याच्या हल्ल्यात नागरिकांसह पोलीसही जखमी। आणि ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते राम सुतारांचा गौरव। नमस्कार, मी फराह खान, तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत आणि प्राईम टाइम बुलेटिन मध्ये पुढच्या तासाभरात आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत। सुरुवातीला एक मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून। सर्वात मोठी महापालिका म्हणजे मुंबई महापालिकेची निवडणूक अजून जाहीर झालेली नसतानाच भाजपनं महापौर पदावर दाबा ठोकलेला आहे आणि त्यामुळे आता महायुतीमध्येच खटके उडायला सुरुवात झाली आहे। मुंबई महापालिकेची निवडणूक ही सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे। 2017च्या निवडणुकीमध्ये भाजपची महापौर पदाची संधी थोडक्यात हुकली होती, त्यामुळे यंदा महापौर पदासाठी भाजपनं कंबर कसली आहे। पण असं असलं तरी शिंदेंच्या शिवसेनेनंही अनेक माजी नगरसेवकांना गळाला लावून आपली ताकद वाढवण्यावर भर दिलाय, त्यामुळे भावी महापौर कुणाचा यावरून नव्या वादाची ठिणगी पडली आहे। निवडणुकांच्या काळाच्या अगोदरच याची चर्चा सुरू झाली आहे की लवकर या निवडणुका झाल्या पाहिजेत आणि लवकर या मुंबईवरती महापौर हा महायुतीचाच बसला पाहिजे आणि खात्री आहे की तो महापौर भाजपचा बसेल। महापौर पण महायुतीचाच बसणार आहे, पण तो भाजपचाच बसेल हे काही आम्ही सांगू शकत नाही, कारण शिवसेनेचाही महापौर बसू शकतो हे निवडून आल्यावरच ठरणार आहे। मला वाटतं भाजप प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांची बोलताना चूक झाली असावी, ती त्यांनी उद्या परवा दुरुस्त करावी अशी आमची त्यांना विनंती आहे। त्यामुळे आतापासून अशा प्रकारची विधानं महायुतीकडून जाऊ नयेत अशी आमची अपेक्षा आहे। दरम्यान महापौर पदावरून वाद पेटण्याची शक्यता असतानाच मुख्यमंत्र्यांनी मात्र भाजपची भूमिका स्पष्ट केली, पाहूया। असं कोणीही म्हटलेलं नाही, सगळ्यांनी महायुतीचं म्हटलेलं आहे। आमच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करू नका। मुंबईचा महापौर महायुतीचा, आता मी मुख्यमंत्री म्हणून भाजपचा महाराष्ट्रातला सर्वोच्च नेता म्हणून तुम्हाला सांगतो, मुंबईतला महापौर महायुतीचा।
बिहारमध्ये एनडीएनं प्रचंड यश मिळवून विरोधकांचा सुपडा साफ केला। महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच बिहारचा निकाल लागला। बिहारच्या निकालाचे महाराष्ट्रातील राजकारणावर काय परिणाम होतील पाहुयात या रिपोर्टमधून। ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर बिहार आणि दिल्लीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला। मुंबईसह महाराष्ट्रातही भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला, कारण बिहारमधला हा निकाल महाराष्ट्रासाठी सुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे। बिहारमधील विजयामुळे महाराष्ट्रातील भाजपचे कार्यकर्ते आणि नेत्यांचं मनोबल वाढलंय। इतकंच नव्हे तर महायुती सरकारमध्ये भाजप अधिक मजबूत झाली आहे। त्यामुळे नगरपालिका निवडणुका आणि त्यानंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपचे कार्यकर्ते ताकदीने उतरतील, याचा भाजपला मोठा फायदा होऊ शकतो। मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे हे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करणारे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा हे चांगलं यश मिळवतील हा माझा विश्वास आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी काँग्रेसवर तोफ डागली। काँग्रेसनं जी चूक महाराष्ट्रात केली ती चूक बिहारमध्ये केली। तेजस्वी यादव यांना सीएम पदाचा चेहरा घोषित करायला वेळ लावला, त्यामुळे खूप उशीर झाला। राज्यात आघाडी व्हावी अशी आमची इच्छा आहे, मात्र जागा वाटप अखेरच्या दिवशीपर्यंत होत नसेल तर गंभीर आहे आणि याचे परिणाम निकालावर होतात, असं स्पष्ट मत दानवेंनी व्यक्त केलं। महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना सीएम पदाचा चेहरा घोषित केलं असतं, जागा वाटप आधी केलं असतं तर महाराष्ट्रात वेगळं चित्र दिसलं असतं, असं म्हणत काँग्रेसनं वृत्ती बदलावी असा सल्ला अंबादास दानवेंनी दिला। वेळ येते त्यावेळेस काँग्रेसच्या विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं। ही काँग्रेसची मानसिकता आहे। आता आम्ही नगरपालिका वगैरे विषयी सुद्धा बोलतो, तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हीच मानसिकता असते आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं बाकीच्या लोकांचं सुद्धा नुकसान होत असतं। महाराष्ट्रात जागा वाटपाचा तिढा सगळ्यांमुळेच झाला होता, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी अंबादास दानवेंवर पलटवार केला। दानवेंना काय माहित नाही काय तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाचा चेहरा तिथे डिक्लेअर केला होता? माहिती घ्यावी। आता काहीतरी बोलायचं असेल तर ते बोलू देत, पण बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचा चेहरा आम्ही घोषित केलाच होता। उलट भाजपानेच तळ्यात मळ्यात चाललं होतं त्या महायुतीचं, महागठबंधनी चेहरा दिला। आता महाराष्ट्राच्या निकालाच्या संदर्भात चाललं तर सर्वच जबाबदार आहेत। कोणी उघड घातला तर सगळ्यांनीच घातला। जागा वाटपाचा तिढा शेवटपर्यंत त्या सगळ्यामुळेच झाला आहे, हे सगळं सर्वश्रुत आहे। बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 1.25 वर्षापूर्वी झालेल्या निकालाचा संदर्भ देऊन बोलणं हे उचित नाही। विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे यांच्यातल्या आरोप प्रत्यारोपांमुळे महाविकास आघाडीत आगामी काळात किती गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते याचे संकेत मिळालेत। तर काँग्रेसनं स्वबळावर लढण्याची भाषा आधीपासून सुरू केली आहे। परिणामी या सगळ्या गदारोळात महाराष्ट्रात ॲडव्हान्टेज बीजेपी अशी राजकीय स्थिती बघायला मिळतेय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर बिहारच्या निवडणुकीमध्ये एकदम